त्या पुजाऱ्यानं सांगितलं म्हणून तुम्ही म्हणता की हा कोण आहे, दुसरा कोण आहे, दुसरा कोण आहे, मध्ये कोण आहे, आणि त्याच्या शेजारी कोण आहे, त्याने सांगितलं म्हणून. मग तुम्ही म्हणा ह्याच्या पुढे काय करायचं आतापासून, तर उपासनेची तिसरी पायरी म्हणजे मध्यमो ध्यान धारणा. आता इथून पुढे आपण काय कशाला आपण तुम्हाला लावलं आतापर्यंत ज्या मी म्हणालो ना उपासनेची बैठक तयार करून घेतली. आता बैठक एकदा आपली झाली ना की पुढे काय करायचंय, ध्यान धारणा. ध्यान धारणा त्याच्यासाठी आता परत तीर्थयात्रा करायला पाहिजेत का, मोठ्याने सांगा. त्याच्यासाठी परत मूर्त्या घरी नेऊन ठेवायला पाहिजेत का,